येवल्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं एकाच वेळी 2 ठिकाणी छापा मारल्यामुळे येवल्यात एकच खळबळ उडाली आहे। 5 जुलै रोजी येवल्यामध्ये प्रशासकीय संकुलामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मोठी कारवाई करत 2 लोकसेवकांना ताब्यात घेतलंय। ग्रामपंचायत हद्दीतील वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत ठेकेदाराकडून करण्यात आलेल्या विकास कामाचे बिल मंजूर करण्यासाठी धनादेशावर स्वाक्षरी करण्याच्या मोबदल्यात बिलाच्या 2% प्रमाणे 20,000ची लाच स्वीकारताना गट विकास अधिकारी तर उपविभागीय कार्यालयातील अव्वल कारकुनात 700 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात अटक केली आहे। पहिल्या घटनेमध्ये गटविकास अधिकारी मच्छिंद्रनाथ देवव्रत धस राहणार विठ्ठलनगर येवला याला ग्रामपंचायत हद्दीतील वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेतील 2022-23 मध्ये केलेल्या विकास कामाचा धनादेश ठेकेदारास देण्यासाठी 20,000च्या लाचेची मागणी करण्यात आली होती। तक्रारदारानं याबाबत तक्रार केल्यामुळे धस याला शुक्रवारी 20,000ची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली। दुसऱ्या घटनेमध्ये उपविभागीय कार्यालयातील अव्वल कारकून जनार्दन भानुदास रहाटळ वय वर्ष 55 यांनी तक्रारदाराचे चुलते यांनी भूसंपादनाचा ना हरकत दाखला मिळण्यासाठी अर्ज केला असता दाखला देण्याच्या मोबदल्यात लोकसेवक रहाटळ यांनी 1100 रुपयांच्या लाचेची मागणी केली। त्यामध्ये पहिल्यांदा 100 रुपये स्वीकारले तर तडजोडी अंती 800 रुपये स्वीकारताना त्याला पथकानं शुक्रवारी रंगेहात अटक केली आहे। या दोन्ही घटनेप्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने या कारवाईसाठी 2 टीम करण्यात आल्या होत्या। मात्र एकाच वेळी दोन्ही पथकांनी ही कारवाई केल्यामुळे जिल्ह्याभरात चर्चेचा विषय ठरलाय। त्यामुळे येवला तालुका पुन्हा एकदा भ्रष्टाचारामध्ये अव्वल ठरतोय का अशी चर्चा सध्या जिल्हाभरात दबक्या आवाजात सुरू आहे। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अश्विनी पुरी, येवला।